मी पवई जयभीम नगर या ठिकाणी जे उद्ध्वस्त झोपडीधारक आहेत त्यांनी बोलवल्यामुळे मी आता आलेला आहे। जो पाऊस पडतोय या ठिकाणी ही लोक अशा पद्धतीनं या ठिकाणी राहतात। लेकरं बाळायचं अरे जवळ कोणी दाखवतं ना लांब या अशा पद्धतीने सगळे लेकरं बाळ हा जो हे टाकलेला आहे, परंतु त्याच्यातून पाणी गळतं त्या लोकांची अशा पद्धतीने सगळी त्रेधा त्रिपट झालेली आहे। एका वाक्यातच बोलायचं झालं तर कशी नशिबानं थट्टा आज मांडली अशी अवस्था या लोकांची झालेली आहे। मायबाप सरकार आपल्या देशाचे नागरिक आहेत। मायबाप सरकारला, महाराष्ट्र सरकारला या लोकांची दया येणार आहे की नाही हा माझा प्रश्न आहे। अपलोड केलं पण खूप पाऊस पडला ना। हा, रात्री भी पाऊस आहे, रात्रभर पाऊस आहे। मग काय केलं तुम्ही? काय नाही, तसंच रात्री तसंच झोपलो आम्ही लहान पोरं घेऊन। तसं रात्रभर झोपलो नाही, तसंच थांबलं आम्ही। वरून पाणी खाली पाणी तसं राहायचं आम्ही, बसूनच आहे रात्रभर। दिवसा बी पाणी चालूच आहे पाऊस। हे पहा, हे जे गोंडस बाळ आहे ते झोपण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु कागदातून त्याच्या डोक्यावर पाणी पडतंय, त्यामुळे ते झोपू शकत नाही आहे असं त्याचे मम्मी पप्पा या ठिकाणी सांगतायत। त्याचे वडील इथं चिंताग्रस्त आपण पाहतो आहोत। पाणी कुठपर्यंत आलेलं तुम्ही म्हणता? ते प्लॉटच्या खाली आलेलं पाणी सर्व असं बसून होतो आम्ही रात्रभर, झोप नाही काय नाही, एकत्र बसून ते सगळं आतून भिजत आहे सगळं। रात्रभर झोपलात नाही तुम्ही? नाही, बसून रात्र काढले। कसे झोपणार, सगळं पाणी ओढलं सगळं आतून पार इथपर्यंत आलेलं सगळं। बसून आणखी रात मच्छर चावायला आता नाही। मच्छर किती आहे म्हणता? भरपूर मच्छर आहे, ते बघा जसं चावलं तसं अंगाला मच्छर चावले तसे बुद्ध्यावर भरपूर आहे बघा सगळं आमचे जर काळे येतं। बापरे, हे रात्रभर मच्छर चावते ना। भरपूर मच्छर आहे। ही जी मच्छर चावते या लेकरांचं कसा सांभाळ करता तुम्ही? कोण हा छोटा का? हा जो छोटा जो पाळण्यामध्ये झोक्यामध्ये बघताय, मच्छर चावल्यामुळे हा बाळ 4-5 दिवस आजारी होता। जाऊ दे नका रडू नका, दाखवू नका। हे तुम्ही बाळाला ते जे झोपवताय या कागदातून पाणी पडतंय ना? हा, वरून पाणी पडतंय सगळं। वरून पाऊस आहे, खालून पाणी आहे, मच्छर आहे, ते आहे, सगळं चावा लागले, पोरं रडायला लागलेत। हे तुम्ही बाळाला ते जे झोपवताय या कागदातून पाणी पडतंय ना? हा, वरून पाणी पडतंय सगळं। वरून पाऊस आहे, खालून पाणी आहे, मच्छर आहे, ते आहे, सगळं चावा लागलेत, पोरं रडायला लागलेत। काय सांगाल तुम्ही? हा जो कागद टाकलाय वर त्याच्यातून पाणी येतंय की कसं काय होतंय? भरपूर पाणी यायला लागलंय। एक बघा आमचं अंतरून दिसतंय बघा, हे कालचं पाऊस पडू दे बघा, सगळं सुकायला लागलं आणि पाणीपर्यंत खाली पाणी आलेलं। आता परत रात्री पाणी आल्यावर कसं करणार? ते मुलं लहान आहेत आमची, परत पाऊस आल्यावर कुठं जाणार, कुठं धाव घेणार आम्ही? काका तुम्ही काय सांगाल? आम्ही तर काय सांगणार आता, आमचे तर सगळे आपले हे करून ठेवलेले आहेत। तुम्ही किती वर्ष राहत होता जयभीम नगरामध्ये? 30 वर्षापासून राहत होते आम्ही। 20 वर्षापासून? हा। तुमच्याकडे काय थोडेफार पुरावे वगैरे काय आहेत का? आहेत, पुरावे आहेत। बघा, हे कुटुंब 20 वर्षापासून जयभीम नगरमध्ये राहत होतं। तुमचं नाव काय? बाबा पवार। बाबा पवार। तुमचा जिल्हा कोणता आहे? नांदेड। नांदेडचे आहेत हे बाबा पवार, आणि या ठिकाणी त्यांची मुलं आणि पत्नी आहे का? हा। असं या ठिकाणी ते कुटुंबासह राहत आहेत। या अंधारामध्ये बसलेत बिचारे, वरून दो पाऊस पडतोय आणि हे अशा पद्धतीच्या चादरी आणि हा कागद टाकून
कसं तरी जगायचं म्हणून ही कुटुंब जगतायत आणि त्यांच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. तर आता एवढा उशीर झालेला आहे, पाऊस पडतोय, तुम्हाला कोणी काय घासभर जेवण वगैरे काय दिलं का? आता तर सध्या आलं नाही. दुपारी आलते आपल्या ॲडव्होकेट माधुरी मॅडम गायकवाडने वाटा लावले होते आणि दुपारची सोय झाली. दुपारी ॲडव्होकेट माधवी अशोक गायकवाड याने काही व्यवस्था केली तुमची? हा, दुपारी केली. पण आताच्या क्षणाला कोणी काय अजून दिलेलं नाही? आताच्या क्षणाला काहीच नाही. आता तुम्ही ही जी लहान लहान लेकरं आहेत, ही लहान लहान लेकरं आहेत, त्यांना मग आता कुणी आणून दिलं तरच मिळणार ना, दुसरा काय पर्याय आहे? काय आणलं तर खायला आम्ही खाता, नाही दिलं तर काय करायचं, तसंच झोपा लागते आम्हाला. आता लहान लहान पोरं आम्हाला काय नाही, चादर नाही, काय नाही, मच्छराचे सगळे चावं लागले. लहान लहान पोरात सगळे कपडे होते, कपडे भिजून गेले आमचं. भिजू नका. यांना आता अजून काय वाजले किती आता? अच्छा. तर ही अशी लेकरं आपण पाहताय, हा धोधो पाऊस, त्यांच्या दारामध्ये हे पाणी बघा किती आहे, आपण पाहू शकता. अशा पद्धतीचा धोधो पाऊस आहे आणि ही या पाण्याच्या बाजूलाच ही लेकरं आहेत आणि ह्या अंधारामध्ये अशा पद्धतीचं जे जीवन बिचारी जगतायत. दिवस करायला लागले आम्हाला, काय केलं बा असं थोडा पावसाचे दिवस काढून टाकले आम्हाला, आम्ही काय केलं साहेब लोकांना. तर लेच पर्सेंट आता लहान लहान पोरं घेऊन आम्ही कुठं जाऊ, कुठं बी चावला नाही, सगळे मच्छर चावले ते चावं लागले. आम्हाला घे छत्री घे पाहिजे तर तिला छत्री दे ना, बाहेर बाहेर काय दिवसभर पाऊस आहे, रात्रभर आहे ना पाऊस, आणि पाणी पण येत आहे ना, पाणी काढून पाणी हे पाणी इथपर्यंत आलं होतं. मायबाप सरकार, हे नागरिक सुद्धा या देशाचे नागरिक आहेत, भारताच्या बाहेरून आलेले हे लोक नाही आहेत. त्यांची अवस्था पहा, ही लेकरं आहेत, ही किती महिन्याची आहे? 3 वर्षाची आहे. हा छोटा 9 महिन्याचा आहे. हा ही अशा पद्धतीने ह्या लेकराला घेऊन त्याचे हे आई वडील तिथं बसलेले आहेत आणि पावसाचं पाणी काल इथपर्यंत भरलं होतं. आज दिवसभर पाऊस आहे आणि मोठ्या दुःखामध्ये चिंताग्रस्त अवस्थेत जे कुटुंब बसलेलं पाहताय आपण, अशीच अवस्था या बाजूला जरी आपण गेलं तर इकडं सुद्धा देशामध्ये हे सगळे झोपडीधारक आहेत आणि पुढं जरी गेलं तरी झोपडीधारक याच अवस्थेमध्ये आहेत. हे सगळं वरून पाणी गळतंय, चटई ओली झालेली आहेत, हे मुलं सुद्धा ओलीच आहेत आणि हे पाणी इथपर्यंत आलं होतं म्हणतात. पाऊस जर आणि जर पाऊस वाढला तर ते पुन्हा एकदा पाणी इकडं आत यायला वेळ लागणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि नामदार अजितदादा 600 झोपड्या या देवीनगरमधल्या तोडलेल्या आहेत. गेले 1 महिन्यात त्यांचं दुःख आणि महाराष्ट्र सध्या युट्यूब न्यूज चॅनलच्या वतीनं दाखवतो आहोत, मांडतो आहोत आणि आज तर आकाश मोकळलं आहे, जो पाऊस पडतोय
आणि जयभीम नगरामध्ये रहिवाशांना कुणाचाही आधार नाही, कुणीही लक्ष द्यायला तयार नाही आणि या जयभीम नगरमधील बेघर झालेल्या लोकांनी आपण आता पुढे काय करायचं आता त्यांच्यासमोर प्रश्न पडलेला आहे. पकड. तर ह्या दो पावसामध्ये ह्या मीनाबाई जे आहेत त्यांनी आत्ता अर्धा एक तासापूर्वी मला फोन केला आणि त्यांनी सांगितले की आमची ही लेकरा बाळांची जी अवस्था आहे ती तुम्ही येऊन पहा. आणि म्हणून मला वाटतं एक या ठिकाणी मी आलो. ही सगळी लेकरं बाळं ही छोटी छोटी मुलं किती महिन्याचा आहे म्हटलं 9 महिन्याचा आहे. तो 4 दिवस आजारी होता. सगळ्या मोठ्या महिला सुद्धा मच्छरने कसं त्याला चावून चोरून काढलंय ते दाखवत आहेत. आणि त्यामुळं मीनाबाई ज्या इथल्या एक प्रमुख महिला आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया 2 दिवसाचं हे सगळी परिस्थिती कशी चालली आहे. रात्री 2 वाजल्यापासून कंटिन्यू पाऊस असंच आहे. रात्री 1 वाजता एक माणसं सगळे उठून बसले. आमचे भांडे कुंडे चपल्या सगळे वाहून गेलेत. तिथं बाजूलाच आमचं मोठं गटर आहे. आमचे वर्षाचे 9 महिन्याचे 3 महिन्याचे लेकरं आहे. त्या लेकराची आम्हाला भीती वाटायला लागली गटरमध्ये जाते म्हणून. आम्ही काय सरकारला एवढं मोठं पाप केलं नाही की एवढं मोठं आम्हाला सजा द्यायला आम्ही पाप केलं नाही. आम्हाला खायला भांडे नाहीत आणि आता रात्र लेकरं बाळा असं उपाशी मारायला लागले तरी बी तो कोणी नाही. आम्हाला नसीम खान भरपूर सपोर्ट दिला. काल 70 ते 200 फारी वाटून गेलेत. ते फारी वाटले ते नवीन फारी आहेत. हे बांबू थांबणार चालले. त्या पाण्या पावसानं जमा व्हायला लागले. पाणी एकदम धडकानं पडायला लागले. ते नवीन फारी असते तरी पाठायला लागले. आता तर आम्हाला राहायची व्यवस्था आता करतात नसीम भाईच करणार आहेत. पहिल्यापासून नसीम साहेबच आम्हाला सपोर्ट केलेत. आता पण त्यांचे सपोर्ट आहे. आता आम्हाला तिथं कुठेतरी आम्हाला थोडा आसरा देतो. 30-35 माणसं तुम्ही येऊन राहा म्हणून आता नसीम खानचे माणसंच सांगितलेत आम्हाला. ते आम्हाला तेवढाच आधार आहे साहेबांचा, लय मोठा आधार आहे. तर आपण हे मीनाबाईंचं ऐकलात. हे सगळं पाहिल्यानंतर मी मीनाबाईंना म्हटलं की तुम्ही नसीमबाईंना फोन करा, तुम्ही बाबा बिराडेंना फोन करा. मी पण बोलतो. आणि त्याच्यानंतर मीनाबाई बोलल्या. नंतर मी बोललो की ह्या लोकांना असं वाऱ्यावर सोडणं, ह्या लेकरा बाळांना रात्रभर असं काल अखंड रात्रभर ही झोपलेली नाही. आज सुद्धा त्यांची अशा पद्धतीची रात्रच आहे. हे पाणी जर इथपर्यंत आलं तर आपलं एखादं लेकरू कधी पाण्याबरोबर खाली वाहत जाईल हे कळणार सुद्धा अशी गंभीर अवस्था या ठिकाणी आहे. आणि त्यानंतर आता बाबा बिराडे आंबेडकरी चळवळीतील एक सामाजिक कार्यकर्ते आणि नसीमभाई यांच्या सहयोगानं आता एका ठिकाणी 25-30 लोकांची व्यवस्था त्या ठिकाणी होते. बाबा बिराडेने फोन केला आहे. नसीमभाई त्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत. आणि आता ही 25-30 लोक इथं जी माझ्याबरोबर आहेत ती आता आम्ही सगळेजण बाबा बिराडे इथं त्यांच्या तिथं एक शेड आहे त्या ठिकाणी यांना आम्ही आता हलवतोय. त्यांना आम्ही घेऊन जात आहोत. सरकारला पुन्हा विनंती करतो, ही जी लोक आहेत ही भारताचे नागरिक आहेत, आपल्या देशाचे नागरिक आहेत, आपल्या महाराष्ट्रातले आहेत. आपल्या मुंबईमध्ये त्यांनी सेवा केली, कामगार आहेत ते. आणि त्यांच्यावर आलेलं हे संकट, उडवलेलं हे दुःख, कोसळणारा आभाळ या सगळ्याची दखल घेऊन मायबाप सरकारने या लोकांसाठी तातडीनं काही करावं अशी मी या लोकांच्या वतीनं सरकारला विनंती करतो. आणि ह्या माझ्याबरोबर आता असलेले जे 25-30 लोक आहेत त्यांना मी आता या पाण्यातून पावसातून मी आता हलवतोय. आणि बाबा बिराडे नसीमबाईने काय व्यवस्था केली तिकडे या लोकांना मी आता घेऊन जात आहे. चला बाई कोण बोलणार बोलू द्या. आता बोल ना, एवढं कंडिशन करावं लागतं. 30-35 म्हणजेच नाही जयती मी बालिक होणारे 30-35 म्हणून नाही. काही लोक आपल्या नातेवाईकांकडं, काही लोक काही रस्त्यावरती ते गेटे प्लाझा आहे तिकडे काही झोपली आहेत, काही आपल्या मॅडमच्या इकडेच्या तिकडे त्या ठिकाणी काही काम बसलेली आहे, झोपलेले आराम करण्यासाठी तिकडे गेलेले आहेत. पण ज्या ठिकाणी त्या लोकांना निवारा भेटत नाही आम्हा लोकांना
आम्ही रस्त्यावरती आहे, मग आम्हाला आमचा निवारा बघावा लागेल. त्यासाठी तात्पुरता आम्ही कुठं ना कुठं आपला निवारा बघतोय. त्यासाठी आम्हाला एक न्याय मिळवून द्या. आम्ही कुणाचं नुकसान केलेलं नाहीये. सरकारचंही असो किंवा कुठलाही नसीम खान सरांनी आम्हाला खूप मदत केली आहे, पण आतापर्यंत कुठल्याही नेत्यांनी आमच्याकडे येऊन आमच्या मदतीत नाव करून आणि त्या लोकांनी आमच्याकडनं पैसे घेऊन गेले. आमच्या जीवावरती ते मोठे झाले, पण आम्हाला आतापर्यंत कुणीही निवारा देतो असं कुणी काही बोललेलं नाही. सरकारचं आम्ही या विषयावरती हे करतो की बाबा आम्हाला काहीतरी आता निवारा म्हणून नाही, पण आमच्या ठिकाणीच आम्हाला जाण्याचा इतका तरी आधार द्यावा. कारण की आम्ही तिथे पत्रिका असेल ना, ताटवे बांबू असेल तिथे नीट राहू, कारण की या रस्त्यावरती आम्हाला ठरून मरायचं नाहीये. 2 रात्र आम्ही जागे आहोत. 2 रात्र आम्ही जागे आहोत. 2 रात्रीचं आम्ही आमचे मुलं हे कसे सांभाळतोय. काही ज्या ठिकाणी कामं करतात त्या ठिकाणी जाऊन ते झोपतात. एवढ्या मोठ्या पावसामध्ये आम्ही काय एवढं सरकारचं नुकसान केलं नाही. सरकार आमच्याकडे यावं, आम्हाला कुठं आम्हाला नाही द्यावा. ठीक आहे, करा बंद. आता मग कसं जायचं?